आज आपण एका महत्त्वपूर्ण बातमीबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 500 रुपयाच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या तहसील परिसरात पोलिसांच्या गस्ती पथकाला गुप्त माहिती मिळाली। मेयो हॉस्पिटल जवळच्या गार्ड लाईन परिसरात 2 संशयित व्यक्ती बनावट नोटा घेऊन फिरत असल्याची ही माहिती होती। पोलिसांनी तात्काळ यावर कारवाई करत वर्णनानुसार 2 इसमांचा शोध सुरू केला। जवळपास 200 मीटर अंतरावर रेल्वे क्वार्टर समोर पोलिसांना ते दोघे जण एका काळ्या बॅगसह आढळले। पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि पंचायतसमक्ष त्यांची झडती घेतली। झडती दरम्यान त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगेत 500 रुपयांच्या एकूण 243 बनावट नोटा सापडल्या। या नोटांचे बंडल तपासले असता त्यावरील कागद आणि प्रिंटिंगमध्ये अनेक त्रुटी आढळल्या। विशेष म्हणजे एकाच क्रमांकाच्या अनेक नोटा एकाच बंडलमध्ये होत्या, ज्यामुळे त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी दोन्ही आरोपींना बनावट नोटांसह 2 मोबाईल फोन जप्त केले आणि नंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 179, 180 आणि 3/5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। पोलीस स्टेशन तहसीलच्या हद्दीमध्ये आमचे डीपी पथकचे कर्मचारी पेट्रोलिंग गस्त करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गार्ड लाईन परिसरामध्ये 2 संशयित इसम हे संशयित रीतीने फिरत आहेत आणि त्यांच्याजवळ बनावट नोटा असण्याची शक्यता आहे। करता मिळालेली बातमी त्यांनी आम्हाला सांगून आणि खात्री करण्याकरता आम्ही संपूर्ण डीपी स्टाफला तिथे रवाना केलं, अधिकाऱ्यांसह पंचांसह। त्यावेळेस जी संशयित इसम होती ती तिथे बगदादी दर्ग्याजवळ मिळून आले। त्यांना साईडला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती करण्यात आली। तेव्हा त्यांच्याजवळ 3 ते 4 पैशांची बंडलं मिळून आली आणि त्यामध्ये ज्या नोट्या होत्या त्या दिसताक्षणीच त्या बनावट असल्याचं लक्षात येत होतं आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या आरोपींची नावं जमीरुल हुसेन, लोकमान शेख हुसेन, वय 27 वर्ष, राहणार कब्रेज टोला सादीपूर, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल। दुसरा आरोपी अजिम टानू शेख, वय 29 वर्ष, दुलालगंज कागळी, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल असा आहे। कामगिरी आमच्या पोलीस स्टेशन तहसीलचे PSI रसूल शेख यांच्यासोबत ग्रेड PSI राजेश ठाकूर, पोलीस शिपाई फिरोज खान, पोलीस शिपाई विनोद कातुरे, पोलीस शिपाई पवन साखरकर, पोलीस शिपाई संदीप शिरकुले यांच्या पथकाने केलेली आहे। सदरील कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल, माननीय सह पोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे साहेब, माननीय DCP राहुल मदनी साहेब, माननीय ACP अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे। जे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एका बॅगची चोरी केली होती। त्या बॅगमध्ये त्यांना त्या नोटा मिळून आल्या असं ते पूर्ववरूची उत्तरं देत आहेत। तरी या संबंधाने आपण अधिक तपास आमचं स्टाफ आणि अधिकाऱ्यांना आम्ही करीत आहोत। माननीय न्यायालयाकडून 5 दिवसांचा PCR मिळाला आहे, त्यामध्ये अधिकाधिक तपास करून तथ्य निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी आपल्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे आणि 2 आरोपींना गजाळ केलंय। अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो। या कारवाईमुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल।